हॅलो हाय फ्रेंड्स, मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये। आज एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, वांग मसाला रस्सा। खूप सुंदर एकदम सोप्या पद्धतीने अशी मी रेसिपी दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आणि वांग मसाला रस्साची पद्धतीने मी छान दाखवलेली आहे, ती नक्की बघा। आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला कमेंट्स करून सांगा। चला तर आता आपण वांगी मसाला रस्स्याला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं थोडंसं घेतलेलं आहे आणि या सगळ्याचा आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथे मिक्सरला मी थोडं बारीक करून घेतलं, एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेतली अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला हा मसाला पुढे वापरायचा आहे। इथे आता आपण वांगी घ्यायची आहेत। ती वांगी छानपैकी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण त्याचे देठ आणि त्याच्यावरती जे काटे असतात हे सगळे काढून घ्यायचे आहेत। देठ पूर्ण काढायचा नाहीये, म्हणजे पूर्ण काढला तरी सुद्धा तुम्ही चालू शकता, फक्त जरा दिसायला अजून छान दिसतं अशा पद्धतीसाठी म्हणून मी तो वरचा देठ थोडासा कापलेला आहे आणि थोडा ठेवलेला आहे आणि त्याचे पूर्ण काटे आहेत ते काढलेले आहेत। ते कशा पद्धतीने काढले ते सगळं मी आता इथे दाखवते। इथे मी असं टोक ठेवून दिलेलं आहे, बाकी हे पूर्ण काटे आहेत ते आपण असे व्यवस्थित असे सोलून घेऊया। पूर्णच्या पूर्ण तुम्ही हिरवं साल काढू शकता, त्याचा काय आपल्या खाण्याशी संबंध येत नाही, पण ते एक दिसायला छान दिसतं, जरा वेगळ्या पद्धतीचं वाटतं, म्हणून ते मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। पूर्ण असे व्यवस्थित सगळे काटे काढून घ्यायचे, अजिबात तो काटा, कारण का काटा हा शिजत नाही, तो तसाच म्हणजे पूर्ण वांग शिजल्यानंतर सुद्धा काट्याचं टोक हे लागतंच, त्याच्यामुळे खाताना तो त्रास होऊ नये म्हणून आपण हे केले। फक्त आपण ते दिसायला छान अशा उद्देशानेच फक्त आपण ते त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी करताना ते पूर्णच्या पूर्ण काढायचं असेल हिरवा देठ, तर तुम्ही पूर्ण देठ काढलात तरी सुद्धा चालू शकतो। फक्त आता एक काहीतरी वेगळा रेसिपीचा प्रकार दिसला पाहिजे, दिसायला जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणून मी हे सगळं ठेवलेलं आहे। आता साईडची ती खालची अशी टोकं असतात, ती टोकंसुद्धा मी काढून घेतलेली आहेत, त्यालासुद्धा कुठे कुठे कधी कधी छोटे काटे असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण ते सगळं काढून घेतलेलं आहे। आता सगळ्याला आपण मध्ये अशा पद्धतीने छेद करून घ्यायचे आणि चेक करायचं आहे की आतमध्ये कुठचं वांग आपलं किडलेलं किंवा कीड लागलेली नाही आहे ना, हे असं पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। वांगी अशीच ठेवायची नाहीत, कारण का ती लगेच काळी पडतात, त्यामुळे ती पाण्यातच ठेवायची। अशीच आपण सगळी वांगी ही कापून घेऊया पूर्ण, पण फक्त कापल्यानंतर प्रत्येक वांग हे चेक व्यवस्थित करायचं। इथे वांगी आपली सगळी पाण्यात ठेवून दिलेली आहेत। आता आपल्याला ती वांगी, आता आपण जेव्हा आपण वांगी म्हणजे भरलेली वांगी करतो, त्याच्यातमध्ये पूर्ण मसाला भरतो, त्याच्यामुळे आतपर्यंत पूर्ण आतमध्ये मसाला गेलेला असतो, किंवा आपण वांग बटाटा करतो त्यावेळेला ती वांगी कापलेली असतं, त्यामुळे ते पूर्ण आतमध्ये मसाला लागतो त्याला। आता इथे आपल्याला हे अख्खंच्या अख्खं वांग शिजवायचं आहे, त्याच्यामुळे आतला भाग आपल्याला जेव्हा खाताना थोडासा अळणी लागू नये म्हणून मी इथे सगळीकडनं आतमध्ये असं थोडंसं मीठ चोळून घेते, की जेणेकरून आतला भागसुद्धा जेव्हा शिजेल त्याच्यामध्ये सुद्धा छान फ्लेवर आपल्याला लागला पाहिजे, कमी असं म्हणजे चवीचं वगैरे ते लागता कामा नये, म्हणजे मसाला हा आतमध्ये शिरणार, पण तो आपण ही वांगी ज्या पद्धतीने आता मी पुढे वापरणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला समजेलच की मी पत्ता मीठ लावून ते का त्याच्यामध्ये त्याचा तो फ्लेवर असा येण्यासाठी ते मीठ लावून ठेवते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की हे मीठ आत्ता मी का लावलं आहे ते। अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्याला व्यवस्थित असं आतून मीठ लावून घ्यायचं आहे। आता सगळ्या वांग्याला मीठ लावून झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, साधारण एक 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतले। तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण ही वांगी अशीच्या अशी छानपैकी त्याच्यावरती परतवून घ्यायची। वांग्याचा थोडा कलर बदलेपर्यंत थोडी ती वाफवून घ्यायची आपल्याला।
त्याच्यामुळे त्याची थोडी आधी परतवून घेऊया तेलावरती छानपैकी, म्हणजे ती आपली वांगी पण लगेच अशी शिजतील. आता ही वांगी आपल्याला आत्ताच आपण शिजवून घेतोय, त्याच्यामुळे पुढे रश्श्यामध्ये वापरायच्या वेळेला आपल्याला पूर्ण त्याचा फ्लेवर व्यवस्थित आतमध्ये उतरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आता मीठसुद्धा लावलेलं होतं, की नुसती आपण ती शिजवत नाही आहोत, त्याला व्यवस्थित अशीच तरी तुम्ही चव बघितली तरी ते वांगं खायला छान लागेल. छानपैकी ती अशी परतवून घेतलेली आहे. थोडा थोडा कलर बदलत चाललाय त्याचा. आता मी झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी परत एकदा छानपैकी त्याला वाफ काढून परतवून घेते. हे बघा, छानपैकी आपली वांगी शिजलेली आहेत. आता ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये मी 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं टाकून घेतले. ते छानपैकी गरम झालं की मध्यम आकाराचे 3 कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून आपण तेलावरती मस्तपैकी परतवून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि परत एकदा परतवून आपण झाकण ठेवून कांदा टोमॅटो पटकन शिजवून घेऊया. मीठ टाकल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, छान लगेच ते मऊ होतात. आता झाकण ठेवून एक 10 मिनिटाची आपण वाफ काढून घेऊया आणि कांदा टोमॅटो आपला छान मऊसूत करूया. आता आपण ह्याच्यामध्ये जो मगाशी मसाला तयार केला होता खोबऱ्याचा, तो सगळा मसाला पण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो छानपैकी कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून परतवून घ्यायचा आहे तेलावरती, की त्याने सगळा फ्लेवर असा एकदम छानपैकी मस्त कांदा टोमॅटोमध्ये उतरतो आणि ते छानपैकी शिजून होतं आपलं. पूर्ण व्यवस्थित असं छान परतवायचं की त्याला असं अगदी खरपूस परतवलं गेलं पाहिजे. ते नुसतं अगदी वरचेवर नुसतं आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, तर ते छान 5-10 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे की ते जसं शिजलं पाहिजे थोडक्यात. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, कारण का आपल्याला पुढे मसाले टाकायचे आहेत. मसाले असे सुके सुके होता कामा नयेत म्हणून त्याच्यात मी अर्धा कप पाणी टाकले. इथे आता 1/4 टीस्पून हळद टाकली आहे, 2 टेबलस्पून गरम मसाला टाकला आहे, 2 टेबलस्पून आपण इथे लाल तिखट टाकून घेणार आहोत. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 मेजरिंग कपचे 2 कप पाणी टाकून घ्यायचे आणि परत एकदा सगळं मिक्स करूया. तुम्हाला रस्सा कितपत पातळ पाहिजे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. मला साधारण एवढाच पातळ पाहिजे होता, म्हणून मी ते मेजरिंग कपचे 2 कप घेतलेले आहे. ह्याच्याहून जरा पातळ तुम्ही घेणार असाल तर अजून 1 कप पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी कोकम घेतलेत. इथे मी 3 ते 4 कोकम त्याच्यामध्ये टाकलेत, की जेणेकरून त्याचा आंबटसरपणा जरा त्याच्यामध्ये आला की खूप छान लागतं. आणि इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, म्हणजे शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे. शेंगदाणे भाजायचे, मिक्सरला बारीक छानपैकी पावडर करून घ्यायची त्याची. असे मी 4 टेबलस्पून त्याच्यामध्ये पावडर टाकलेली आहे. ही पावडर शेंगदाण्याची टाकल्यानंतर सुद्धा त्याचा एक म्हणजे थिकनेस येतो आपल्या म्हणजे रस्स्याला. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आणि ह्याने खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता शेंगदाण्याचं कूट हे नक्की टाका. आता सगळं मिक्स करून घेतलं आहे. थोडासा स्वीटनेस पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून
साखर टाकणार आहे. साखर जेवढी तुम्हाला गूळ टाकायचं असेल तुम्ही गूळ टाकलात तरीसुद्धा चालेल. मी आता गूळ नव्हता म्हणून साखर टाकलेली आहे. परत एकदा मिक्स करूया आपण ते. आता आपला रस्सा व्यवस्थित तयार झालेला आहे. वांगी आपण आधी शिजवून घेतलेली होती, त्यामुळे वांगी शिजवून झालेली आहे. आता लास्ट मोमेंटला आपल्याला फक्त थोडीशी वांगी टाकायची आहेत. आता कसं झालेलं आहे की वांगी आपल्याला जास्त वेळ इथे शिजवायची नाही आहेत, की पूर्णपणे शिजवायची नाहीत, कारण का ऑलरेडी आपण ती शिजवलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला रस्स्यामध्ये ती कमी प्रमाणामध्येच बुडली जाणार होती, कमी वेळासाठी बुडली जाणार होती. म्हणून मी आधीच मीठ लावून त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं होतं. नुसती शिजवली असती तर तशी वांग्याला पूर्ण पाहिजे तशी चव आली नसती. रस्स्यामध्ये बुडवून सुद्धा त्याला चव येईल, पण जी आपल्याला पाहिजे चव ती तेवढी आली नसती. म्हणून आधी त्याला मीठ लावलं आणि छानपैकी ती शिजवून घेतली. आणि आता अशी 5-10 मिनटं अशीच त्याला एक उकळी काढून घ्यायची आणि अशी सुंदरपैकी आपली वांगी मसाला रस्सा हा तयार झालेला आहे. एकदम टेस्टी सोप्या पद्धतीची अशी वांगी मसाला रस्स्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप सुंदर सुंदर रेसिपींसोबत. तोपर्यंत रोझीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.